नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण तुमच्या प्रेग्नन्सीचा 22वा आठवडा बघणार आहोत. तर या आठवड्यात तुमच्या बाळाने कुठले कुठले टप्पे गाठलेले आहेत, त्याचा काय विकास झाला आहे, तुमची सामान्य लक्षणं या आठवड्यात कोणती आहेत आणि तुम्ही कुठली काळजी घेतली पाहिजे, ही सगळी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या आठवड्यात तुमच्या बाळाने एक मोठा टप्पा गाठलेला आहे. त्याची श्रवणशक्ती, दृष्टी आणि पकड जी आहे ती अधिक मजबूत झालेली आहे आणि या आठवड्यात तुमच्या बाळाचं वजन साधारण 400 ते 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलोच्या आसपास झालेलं आहे. एका पपईच्या आकाराचं ते आता दिसू लागलेलं आहे. आता काही इंटरेस्टिंग गोष्टी बाळासंदर्भात बघूया. बाळाच्या डोळ्याच्या ज्या पापण्या आहेत त्या अजूनही बंद असल्या तरी देखील बाहेर अंधार किंवा प्रकाश या ज्या संवेदना आहेत या आता त्याला आलेल्या आहेत. त्यामुळे पोटासमोर जर तुम्ही टॉर्च धरला तर तो पाय हलवतो का ते एकदा नक्की बघा. बाळाचे कान आता तुमच्या शरीरातला आवाज ऐकू लागलेला आहे. त्यामुळे तुमच्या हृदयाची धडधड, तुमच्या पोटात असलेला आवाज, हे सगळे आवाज बाळ आता छान ऐकू लागलेला आहे. बाळाची सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणजेच मज्जासंस्था आता खूप गतीने कार्य करत आहे. त्याची जी लहान बोटं आहेत ते आता लहान कान, नाक, त्याचबरोबर नाळ पकडायला शिकलेला आहे. त्यामुळे सेन्सेस आता डेव्हलप होत आहे. तुम्हाला प्रश्न असेल की 22वा आठवडा म्हणजे कितवा महिना? आता तुम्ही 5व्या महिन्यात आहात आणि अजून 4 महिने बाकी आहे. साधारण 11 इंच लांबीचं तुमचं बाळ आता झालेलं आहे. 22व्या आठवड्यात तुमचं पोट आता तुमच्या नाभीच्या 1 इंच वर आलेलं आहे. तुम्ही खाली वाकून जरा बघा, तुम्हाला बघा तुमचे पाय दिसत आहेत की नाही. आणि तुम्हाला हेही कळेल की आता तुमच्या पायांची साईज मोठी झालेली आहे आणि पूर्वीची चप्पल किंवा शूज तुम्हाला आता बसत नाही. आता आपण तुमची लक्षणं बघूया. या आठवड्यामध्ये छातीत जळजळ होणं, अपचन होणं ही लक्षणं दिसून येतात. तर तुमच्या फ्रीजमध्ये छातीत जळजळ जर खूप होत असेल तर तुमच्या फ्रीजमध्ये काही क्रॅकर्स, गव्हाचे टोस्ट, कापलेली फळे या गोष्टी तुम्ही स्टोअर करून ठेवा. म्हणजे कधी तुम्हाला अपचन झालं असं वाटत असेल तर तुम्ही लगेचच या गोष्टींचा वापर खाण्यासाठी करू शकता. पुढचं लक्षण म्हणजे बद्धकोष्ठता किंवा याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणू शकतो. गर्भाशयाच्या वाढत्या आकारामुळे तुमच्या आतड्यांवर दाब येत आहे आणि या दाबामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम होत आहे. तर हा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तुम्ही हालचाल करणं, सतत हालचाल करणं गरजेचं आहे. व्यायाम करणं, वॉकिंग करणं, जेणेकरून आतड्यांना चालना मिळेल अशा गोष्टी करणं गरजेचं आहे. तिसरं लक्षण म्हणजे चक्कर येणे किंवा अशक्तपणा. तर या आठवड्यात तुमच्या रक्तवाहिन्यांवर म्हणजे जो रक्तपुरवठा मेंदूकडे आणि हृदयाकडे होत आहे या रक्तवाहिन्यांवर दबाव येतो आणि या दबावामुळे कधी कधी अशक्तपणा, चक्कर येणं ही लक्षणं जाणवू शकतात. त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित व्हावं यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणं हे गरजेचं आहे. तिसरं लक्षण पायात पेटके येणं. कधी कधी तुमच्या पायाला गोळे किंवा पेटके येऊ शकतात. तर हे कशामुळे येतात? तुमच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर तुमच्या पायामध्ये पेटके येऊ शकतात. म्हणून दूध पिणं किंवा कॅल्शियम रिच आहार घेणं, सकाळी 9च्या आधी जीवनसत्व घेणं म्हणजे उन्हात जाऊन बसणे, या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर व्यायाम करणं देखील गरजेचं आहे. आता इथून पुढे तुम्हाला स्ट्रेच मार्क्स यायला सुरुवात होतील. हे स्ट्रेच मार्क्स पोटावर, मांड्यांवर, कमरेवर किंवा नितंबावर येऊ शकतात. यासाठी तुम्ही मसूर डाळीचं पीठ खोबरेल तेलामध्ये भिजवून ते जर अंघोळीला जाण्यापूर्वी लावलं, मसाज केला छान, तर स्ट्रेच मार्क्सचा जो खाज आणि कोरडेपणाचा त्रास तुम्हाला होणार आहे तो कमी प्रमाणात होणार आहे किंवा त्याची तीव्रता कमी असेल. पुढचं लक्षण जे प्रकर्षाने दिसेल ती म्हणजे बाहेर दिसणारी नाभी. तुमची बेंबी अगदी बाहेर दिसेल किंवा काहींची खूप आत गेली आहे असं जाणवू शकतं. आता या आठवड्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे. या आठवड्यात ब्रेक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन ही आठवड्यापासून चालू होईल. म्हणजे कधी कधी तुमचं गर्भाशय आकुंचन होईल तर कधी कधी प्रसरण पावेल. तर ही प्रसूतीपूर्वीची तयारी आहे असं तुम्ही समजू शकता. त्यामुळे कधी कधी जर पोट कठीण वाटत असेल, घट्ट टणक वाटत असेल तर घाबरून जायची आवश्यकता नाही. या ब्रेक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन्स असू शकतात. हे लक्षात घ्या. या काळात मॅग्नेशियम घेणं खूप गरजेचं आहे. मॅग्नेशियम तुम्हाला भोपळ्यांच्या बिया किंवा बदामामधून मिळू शकतात. आता हे मॅग्नेशियम जर तुम्ही घेतलं तर बाळाची हाडं देखील टणक होणार आहेत. तसेच तुम्हाला जे पेटके येण्याचा त्रास होतो तो सुद्धा कमी होणार आहे. बाळाच्या मेंदूसाठी तुम्ही व्यायाम करणं गरजेचं आहे. ही एक आश्चर्यकारक गोष्ट वाटेल पण एका संशोधनातून असं सिद्ध झालेलं आहे, ज्या महिला गर्भारपणात व्यायाम करतात त्या महिलांची मुलं ही अतिशय तल्लख आणि बुद्धिमान असतात. कारण त्यांच्यामध्ये रक्ताभिसरण प्रक्रिया ही अतिशय वेगवान गतीने झाल्यामुळे बाळाला देखील, बाळाच्या मेंदूची वाढ देखील अतिशय जलद गतीने होते
आणि त्यासाठी म्हणजे बाळाच्या मेंदूसाठी तुम्ही व्यायाम करणं गरजेचं आहे। या आठवड्यात डॉक्टर तुम्हाला ज्या सोनोग्राफी सांगतील त्या देखील करणं खूप महत्वाचं आहे। प्राणायाम आणि श्वास उच्छवासाचा अभ्यास करणं हे देखील गरजेचं आहे, कारण या काळात प्रसूतीची भीती वाटणं किंवा हृदयात धडधड वाटणं, एखाद्या गोष्टीची भीती वाटणं या गोष्टी इझिली होऊ शकतात। म्हणून जर तुम्ही प्राणायामाचा अभ्यास केला तर व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा झाल्यामुळे तुम्हाला इतर त्रासांमधून देखील थोडासा इथे दिलासा मिळणार आहे, जसं की हाय बीपी, लो बीपी याच्यामध्ये देखील तुम्हाला प्राणायामामुळे या आजारांमध्ये देखील तुम्हाला प्राणायामाचा फायदा होणार आहे। तसंच जंक फूड सेवन बिलकुल करू नका आणि जसं मी तुम्हाला सांगितलं सेकंड ट्रायमिस्टरमध्ये 30 मिनिटांचा दररोजचा वॉक हा अतिशय महत्त्वाचा आहे। तर आय होप या सगळ्या गोष्टी सुद्धा तुमच्या चालू आहेत आणि त्याचबरोबर प्रीनेटल योगा व्यवस्थित योगतज्ञांकडून शिकून तो करणं देखील गरजेचं आहे। आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त गर्भवतींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा। थँक्यू।